हिने कशाला फोन केला आता? अथर्व बरा असेल ना? काय करू? हॅलो, तुम्ही दिल्लीला गेलेत का? हो, हे विचारायला फोन केलायस का तू? तुमचा आवाज का कापून राहिला? थंडी आहे का तिथे खूप? स्वेटर नेला नाही का? मला जरा काळजी वाटून राहिली. म्हटलं तब्येत कशी आहे, काय करून राहिलात विचारा. त्याची काळजी तुला नकोय. कोट घातलाय मी. त्यांना काय होतं? स्वेटरची उभे का त्याला? मला वाटलंच होतं त्या शन्याने नीट बॅग भरलेली नसणार, स्वेटर दिला नसणार तुम्हाला, आणि तुम्ही पण विसरले असणार. ए, फुकटची सिंपती दाखवायची गरज नाही आहे. हे असलं काही करण्यापेक्षा मला काय हवंय ते का नाही करत तू? काय करू? मला या नात्यामधून मुक्त कर. हवं तसं जगू दे मला. हवं तसं तर तुम्ही आधीही जगत होता, आताही जगताय. पण मला एवढंच समजून राहिलं का आता तुमचे खूप हाल होत आहे. नाही, हा विचार करण्यापेक्षा माझे पैसे कसे परत कराल तुम्ही, हा विचार कर आता. हा, बदलला तर तुम्ही. हो, बदललोय मी. आणि आता तूही बदल. तुझ्यासाठी तेच बरं आहे. डोक्यामागे भुणभुण करू नकोस माझ्या. बुणबुण? अहो, मी तर फक्त तुमच्या तब्येतीविषयी. बाय. किती तिरस्कार करतात माझा. इतकी काऊन आवडते ही शन्या त्यांना? असं काय तिच्यात जे मला कधीच जमलं नाही? यांची काळजी कुठे घेते? यांचे हाल हाल होत आहे. मला तर या सगळ्याचा त्रास होऊन राहिला. काय करू? चालूच राहिला. फोन. हॅलो. हॅलो. अगं बच्चा, हे काय, तू अजून उठली नाहीस का? नाही, कंटाळा आलाय. अगं कंटाळ येऊन कसं चालेल? ऑफिसला जायचंय ना. चल उठ बरं, आवर पटपट. नाही नको, आय एम सो टायर्ड. आय डोंट गो एनीवेअर. बाय, सी यू. बाय. हॅलो. कसे जमते 4 लाख काय समजून नाही राहिलं. काय ग, सकाळी सकाळी हिशोब करत बसलीस? नानीजी, आज उशीर झाला ना तुम्हाला? काय ग भाई, बाहेर थंडी किती पडली आहे. मुंबईत तशी थंडी कमीच असते ग, पण ते काय उत्तरेकडे हिमवर्षाव झालं ना, तर ते पडसाद इथे उमटतायत म्हणे. बाबा बाबा. हो का? उन्हा आणि थंडी सुरू झाली ना की मला तो सर्दी खोकला सुरू होतो. सर्दी खोकला सुरू झाला की मग न्यूमोनिया होतो. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.